राहुल कलाटे यांचं एक नाव मोठं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये. त्यांनी चिंचवड विधानसभा दोनदा तीनदा लढवलेली आहे. त्यांचाच पत्ता कट झालाय असं बोललं जातंय. कारण काय त्यांच्या प्रभागामध्ये घडलंय? खरं तर जो राहुल कलाटे ज्या प्रभागातून प्रतिनिधित्व करतात तो प्रभाग क्रमांक 25 आहे. ताथवडे, पुनावळे, काळाखडक, वाकड अशा त्यांच्या प्रभागाचं समाविष्ट भागाचं नाव आहे. आणि त्या ठिकाणी राहुल कलाटे यांनी म्हणजे 2014 पासून राहुल कलाटे विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःला सिद्ध करतायत. त्यांना त्याच्यामध्ये वेळोवेळी म्हणजे 2014ची निवडणूक असो, 2019ची निवडणूक असो, त्यानंतर 2022ची पोटनिवडणूक असो आणि 2024ची पुन्हा निवडणूक असो, तर त्यांचं मागील त्यांचं जी वाटचाल पाहता त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या पक्षातून फक्त जगताप कुटुंबाने यांना विरोध असलेला उमेदवार म्हणून स्वतःची एक इमेज तयार केलेली आहे. त्यांच्या प्रभागामध्ये मला वाटतंय की एक ओपन साठी जागा आहे, एक महिला सर्वसाधारण आहे, ओबीसी महिला आहे आणि एससी पुरुष आहे, असे आरक्षण आहे. त्यामुळे राहुल कलाटेंचा पत्ता कट झाला वगैरे अशी परिस्थिती नाही. परंतु त्यांच्या प्रवेशाबाबत म्हणजे त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाबाबत, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवेशाबाबत ज्या काही चर्चा होत्या आणि त्या चर्चेच्या अंती निवडणुकीचं तिकीट डिक्लेअर होण्यापर्यंत कलाटे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत की स्वतःच्या या पॅनेल या निवडणुकीमध्ये उतरवणार आहेत. कारण 2017च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर शिवसेनेकडून त्यांनी त्याच प्रभागातून 3 नगरसेवक निवडून आणले होते आणि आता ते तुतारी गटामध्ये आहेत. परंतु तुतारी गट आणि अजितदादांचा गट असं एकत्रित झालं तर कदाचित या निवडणुका घड्याळाच्या चिन्हावरती होतील आणि त्यावेळेला तिथली परिस्थिती काय असेल यावर सगळं अवलंबून आहे.